Hello students, in the previous lectures we have discussed what is mean the matters. The matters means having a mass and occupy a space. Any substance or any objects or any species having a mass and occupy a space are called the matter. Matter म्हणजे काय? पदार्थ. पदार्थ कशाला म्हणतो? जो ज्याला वस्तुमान आहे आणि जो जागा व्यापतो त्याला काय म्हणतो आपण? मॅटर असं म्हणतो. अँड मॅटर्स आर फर्दर डिवायडेड इन टू द टू टाइप्स. फर्स्ट इज द प्युअर सबस्टन्सेस अँड सेकंड इज द मिक्सचर, म्हणजे त्याला आपण मिश्रण असं म्हणतो. अँड ऑल्सो यू हॅव सीन इन द प्रिव्हियस लेक्चर pure substance are again classified in the two types. First is the elements and second is the compounds, and mixtures are further classified in the two types. First is the homogeneous mixture and second is the heterogeneous mixture. And the elements are again further classified in the three types. First is the metals, non-metals and the metalloids. अशा पद्धतीने आपण मागच्या लेक्चरमध्ये पदार्थ म्हणजे काय हे आपण बघितलं होतं आणि त्याचे वेगवेगळे टाईप सुद्धा बघितलं होतं. आता खरं तर मागच्या लेक्चरमध्ये जितका काही आपण पार्ट्स बघितला तर तो काय आपल्या यावर्षीच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे 25% रिडक्शन जे आपल्या सिलेबसचं झालेलं आहे त्याच्यापैकी हा एक पार्ट्स आहे. तरी सुद्धा आपण काय केलं, तो आपण इथं डिस्कशन केलं किंवा ते आपण बघितलं. कशामुळं? बिकॉज ऑल दीज reduced point of these chapters which are shown in the previous lectures, which have been shown in the previous lecture, these are the most important or the basic fundamental concept of the chemistry. म्हणजे ते शिकल्याशिवाय आपल्याला पुढचा पार्ट समजणार नव्हता, म्हणून ते आपण तिथं बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा जो पार्ट होता द स्टेट ऑफ अ मॅटर, म्हणजे पदार्थाच्या अवस्था, तो सुद्धा काय वगळण्यात आलेला आहे. पण तुम्हाला आता ते रिपीट घेण्याची काही गरज नाही, कारण स्टेट ऑफ मॅटर हे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. पदार्थाच्या अवस्था जनरली हॅव्हिंग द थ्री स्टेट्स. फर्स्ट इज द सॉलिड, लिक्विड अँड द गॅसियस which have been learned in the previous standard in the 9th or the 10th standard. So today we are going to teach properties of the matters and their the measurements. म्हणजे आज आपण we will see the properties of matter and their मेजरमेंट. हे आपल्या सिलेबसला आहे. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाचे गुणधर्म आणि त्यांचं मेजरमेंट अँड देअर द मेजरमेंट. जनरली all these matters, the properties of a matters having the unique or the proper matters having the unique properties. म्हणजे जनरली काय तर पदार्थाचे जे गुणधर्म आहेत तर ते काय तर युनिक प्रॉपर्टी असतात. युनिक म्हणजे काय? एक सेपरेट त्याची आयडेंटिटी, त्या पदार्थाची एक सेपरेट आयडेंटिटी किंवा एक वेगळी ओळख असणारे एक युनिक प्रॉपर्टी असतात. मॅटर्स हॅव्हिंग द युनिक प्रॉपर्टीज अँड these property which are further classified in the two types. First is the physical property and second is the chemical property. The physical property means भौतिक गुणधर्म and chemical property means रासायनिक गुणधर्म. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाचे भौतिक गुणधर्म. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाचे रासायनिक गुणधर्म, जे तुम्ही 9वी किंवा 10वी मध्ये शिकलेलं आहे. पदार्थाच्या अवस्था, त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म एटसेट्रा. So the first we see the physical properties. Physical properties means those property which are the measured or observed by without changing the identical or the chemical compositions are called the physical properties. म्हणजे पदार्थाच्या भौतिक गुणधर्म कशाला म्हणायचं? एक असे गुणधर्म जे पदार्थाची आयडेंटिटी आणि त्याचं केमिकल कंपोजिशन हे चेंज न करता आपण सहज ओळखतो किंवा सहज आपण ते मोजता येतं, तर अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं? फिजिकल प्रॉपर्टी.
परत एकदा बघा, फिजिकल प्रॉपर्टी इज डिफाइंड ॲज दोज प्रॉपर्टी विच आर ऑब्झर्वड. ऑब्झर्वड म्हणजे काय, निरीक्षण करणे. विच आर ऑब्झर्वड ऑर मेजर्ड. मेजर्ड म्हणजे त्याचं मोजमाप करणे. मेजर्ड बाय विदाउट चेंजिंग, कुठलाही बदल न करता, आयडेंटिकल or chemical changes or chemical without changing the identity or the chemical compositions are called the physical property. म्हणजे एखाद्या पदार्थाची मूळ जी आयडेंटिटी आहे त्याला न बदलता किंवा मूळ जे केमिकल कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये बदल न करता एखादा गुणधर्म आपण सहज निरीक्षण करतो किंवा सहज आपल्या लक्षात येतं किंवा त्याचं मोजमाप करू शकतो, त्याला त्या पदार्थात त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, फिजिकल प्रॉपर्टी. आता फॉर एक्झाम्पल कलर ऑफ मॅटर. कलर, आता एखाद्या पदार्थाचा कलर कसा आहे ते आपण डोळ्यांनी सहज बघितल्या सांगतो. आता ह्या पेन, दिस इज द पेन. आता या पेनचा कलर कसा आहे, तर वरच्या बाजूला निळं आहे, इथं मध्ये सेंटरला एक लाल सर्कल आहे, त्याच्यानंतर व्हाईट आहे. याच्यामध्ये काही बदल केला का आपण, विदाउट चेंजेस द केमिकल कंपोजिशन और विदाउट चेंजेस द आयडेंटिटी. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स. आता एखाद्या पदार्थाचा मेल्टिंग पॉइंट्स किंवा बॉइलिंग पॉइंट जर आपल्याला सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काही केमिकल चेंजेस करू शकतो का, म्हणजे केल्या न करता सुद्धा आपण सांगू शकतो. आता फॉर एक्झाम्पल वॉटरचा मेल्टिंग पॉइंट किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि बॉइलिंग पॉइंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. आता या वॉटरमध्ये कसलाही बदल न करता याला जर आपण बॉईल केलं तर काय, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर बॉईल केलं तर 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर हा काय होतो, बंप होतो, त्याला आपण बॉइलिंग पॉइंट्स म्हणतो. आणि 0 डिग्री सेल्सिअसला सॉलिड आईसचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटरमध्ये होतं, त्याला आपण मेल्टिंग पॉइंट्स म्हणतो, विदाउट चेंज. त्याच्यानंतर मास, एखाद्या पदार्थाचं वस्तुमान हे आपण सहज सांगू शकतो किंवा त्याचं आपण सहज मोजू शकतो, विदाउट चेंजेस द केमिकल कंपोजिशन. म्हणजे आता ह्या पेनचं वजन किती आहे ते आपण सहज मोजमाप करू शकतो, ऑब्झर्वड ऑर द मेजर्ड बाय विदाउट चेंजेस द आयडेंटिटी ऑर द केमिकल कंपोजिशन. त्याच्यानंतर डेन्सिटी, these are the physical properties of matter. म्हणजे कलर, मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट, मास, डेन्सिटी, व्हॉल्यूम, ह्या ज्या काही मेजरमेंट आहेत किंवा जे काही गुणधर्म आहेत ते आपण सहज निरीक्षणाद्वारे किंवा मोजमाप करून सांगू शकतो. अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं, फिजिकल प्रॉपर्टी. नेक्स्ट, केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी मीन्स दोज प्रॉपर्टी विच आर ऑब्झर्वड ऑर मेजर्ड. म्हणजे एक अशी प्रॉपर्टी, असा गुणधर्म जो आपण निरीक्षण करू शकतो किंवा मोजू शकतो. आता इथं विदाउट चेंजेस आहे, तिथं फक्त काय करायचं, बाय चेंजिंग द केमिकल कंपोजिशन. बाय चेंजिंग द केमिकल कंपोजिशन्स आर कॉल्ड द केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे एखाद्या पदार्थाचे रासायनिक गुणधर्म जर ओळखायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये काही केमिकल कंपोजिशन जे आहे, काही केमिकल चेंजेस घडून आणावं लागतील, काही रासायनिक अभिक्रिया घडून आणावं लागेल, तरच आपल्याला त्या पदार्थाच्या केमिकल रासायनिक गुणधर्म किंवा केमिकल प्रॉपर्टीज ओळखता येतात. दोज प्रॉपर्टी विच आर मेजर्ड ऑर ऑब्झर्वड बाय केमिकल चेंजेस are called the chemical properties. For example, carbon or coal. कोल म्हणजे दगडी कोळसा. दगडी कोळशामध्ये काय असतो, कार्बन असतो. कोल burns in a air. कोल burns in the air. म्हणजे काय केलं आपण, दगडी कोळसा हवेत जाळला, किंवा कार्बन्स burns in the air to produce कार्बन डायऑक्साईड. याच्यामध्ये दगडी कोळसामध्ये काय, फक्त कार्बन आहे, त्याला जर आपण हवेत जाळला तर काय तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला, म्हणजे केमिकल चेंजेस झाले. अनदर एक्झाम्पल, द मॅग्नेशियम वायर. द मॅग्नेशियम वायर्स बर्न्स इन द एअर. हवेमध्ये जर ती जाळली टू फॉर्म द मॅग्नेशियम डायऑक्साईड, MgO, टू फॉर्म
MgO, किंवा हीच रिॲक्शन आपण अशा पद्धतीने सुद्धा सांगू शकतो. द मॅग्नेशियम मेटल्स ऑन रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन टू फॉर्म द 2MgO. These are the chemical changes, or it is called the chemical property. Chemical property म्हणजे काय समजलं? Those property which are observed or the measured by the chemical changes are called the chemical property. And next point of this chapter is measurement. त्याच्यामधला सब पॉइंट आहे मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे कशाला म्हणायचं तर त्याचं मोजमाप किंवा एकक मोजण्याचं प्रमाण, त्याला मेजरमेंट, त्याचं मोजमाप बघू आपण आता. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मेजरमेंट म्हणजे मोजमाप करणे. द मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर्स आर द क्वांटिटेटिव्ह इन नेचर. म्हणजे पदार्थाच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत जास्तीत जास्त त्या काय आहेत तर क्वांटिटेटिव्ह नेचरमध्ये आहेत. क्वांटिटेटिव्ह म्हणजे प्रमाण आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणवत्ता. द मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर्स आर द क्वांटिटेटिव्ह इन नेचर अँड एनी measurement of quantitative properties is expressed by the number of various units. म्हणजे any quantitative properties of matter is expressed or is measured by a number of various units. म्हणजे ज्या काही प्रॉपर्टीज आहेत मॅटरच्या, ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि त्याचं मोजण्यासाठी काय आणि अशा एककाचा वापर केला जातो. एनी क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे एखाद्या पदार्थाचा गुणधर्म जर आपणाला प्रमाणामध्ये जर मेजर करायचा असेल तर त्यासाठी अनेक असे एकक वापरले जातात. युनिट्स म्हणजे काय एकक. एनी क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ मॅटर इज measured by a number of various units. Now question arises that what is mean the units? Units म्हणजे एकक, पण नेमकं कशाला म्हणायचं? Units means the arbitrarily decided and universally accepted are called the units. Units ची डेफिनेशन काय? The arbitrarily decided. आता arbitrarily decided म्हणजे एक अशी सायंटिस्टची कमिटी, पूर्ण जागतिक लेवलच्या सायंटिस्टची कमिटी त्यांनी ठरवलं. हे आर्बिट्रेली डिसाइडेड म्हणजे सर्व सायंटिस्ट मिळून त्यांच्या कमिटीनं ठरवलं अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड, आणि ते ठरवलेलं सगळ्या युनिव्हर्सनं म्हणजे सगळ्या विश्वानं किंवा सगळ्या जगाने काय केलं ॲक्सेप्ट केलं. अशा एककला काय म्हणायचं युनिट्स असं म्हणायचं. द आर्बिट्रेली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आर कॉल्ड द units, and these units are further in class. These units are expressed in the various system. For example, like that the CGS, second FPS and third MKS. म्हणजे हे जे एकक आहेत, एकक मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. The units are measured in the व्हेरियस सिस्टीम. हे जे काही एकक्स आहेत, एककचं जे प्रमाण आहे त्या प्रत्येक पदार्थाचं एककमध्ये प्रमाण मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे CGS सिस्टीम, सेकंड FPS अँड थर्ड MKS सिस्टीम. CGS मीन्स सेंटीमीटर फॉर लेंथ, G ग्रॅम्स फॉर मास, S second for time. Centimeters for length, grams for mass, second for time. And second FPS, foot for length, pounds for mass, length, foot, pounds for mass, and second for time. And in the third MKS system, meter for length, kilogram for mass,
अँड सेकंड फॉर टाइम. म्हणजे ह्या ज्या पदार्थाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचे जे गुणधर्म आहेत, लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, ते आपण एककामध्ये ह्या वेगवेगळ्या सिस्टीमद्वारे सांगू शकतो. पहिली सिस्टीम CGS सिस्टीम म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंद. सेकंड FPS म्हणजे फूट पाऊंड्स आणि पाऊंड अँड सेकंद MKS मीन्स मीटर किलोग्रॅम सेकंद. अशा पद्धतीने आपण या पद्धती वापरू शकतो. आणि नेक्स्ट SI सिस्टीम. मग आता कोणती पद्धत नेमकं वापरायची, त्यासाठी काय, मग पूर्वी काय होतं, प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळ्या मेथड्स वापरायच्या. त्याच्यामुळे इंटरनॅशनल लेवलवर हे मेजरमेंट्स करण्यामध्ये काही प्रॉब्लेम यायचे. म्हणजे आता आपल्यामध्ये हे FPS चालायचं, म्हणजे फूट पाऊंड्स आणि सेकंद. काही देशामध्ये CGS, तर काहीमध्ये MK. मग असे वेगवेगळ्या जागतिक लेवलवर प्रॉब्लेम येत असल्यामुळे काय झालं, एक नवीन कॉमन सिस्टीम इंट्रोड्यूस झाली. त्याला काय म्हणतो आपण, SI सिस्टीम असं म्हणतो. इन द 1960 जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजरमेंट is produced. Revised metric systems are called the international system units, are called the SI system. मग काय झालं तर प्रत्येक सगळ्या कंट्रीनी, सगळ्या जगाने एकच कॉमन सिस्टीम वापरायची. हे असं कधी ठरलं, हे इन 1960 मध्ये जनरल कॉन्फरन्समध्ये. ती जनरल कॉन्फरन्स कशा संबंधित होती, इन 1960 द जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड द मेजरमेंट. म्हणजे वस्तुमान किंवा वजन आणि मेजरमेंट म्हणजे त्याचं प्रमाण मोजण्याची मेजरमेंट, त्याविषयी जी जनरल कॉन्फरन्स भरली गेली 1916 मध्ये. इन द 1916 द जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजरमेंट is proposed or the introduced the new revised metric systems are called the international system of the units. And in this committee or in this general conference, the SI system is proposed having a 7 basic fundamental units. 7 basic fundamental units. The SI system, SI means the International System of Units, is proposed a 7 basic fundamental units. मग त्या SI सिस्टीमनं एक 7 बेसिक फंडामेंटल युनिट्सचे एकक सांगितलेले आहेत. तर ते कोणते ते आपण थोडक्यात बघू. The SI systems produced a 7 basic fundamental units. तुम्हाला बेसिक फंडामेंटल युनिट्सचा चार्ट्स आहेच, तरी पण इथं मी शॉर्टमध्ये सांगतो. तर हे फंडामेंटल मेजरमेंट, त्यानंतर SI युनिट्स आणि सिम्बॉल, त्याचं सिम्बॉल. बेसिक फंडामेंटल मेजरमेंट्स, बेसिक फंडामेंटल 7 बेसिक फंडामेंटल मेजरमेंट्स आहेत. फर्स्ट लेंथ. लेंथचं युनिट्स काय, म्हणजे लेंथ कशामध्ये, मीटर एम, सिम्बॉल एम. म्हणजे लांबी कशामध्ये मोजली जाते, मीटरमध्ये, त्याचं सिम्बॉल एम. हे SI सिस्टीमचे म्हणजे ऑल ओव्हर इन द वर्ल्ड ही मेथड्स वापरली जाते. त्यानंतर नेक्स्ट मास कशामध्ये मोजलं जातं, इन अ किलोग्राम, केजी, सिम्बॉल केजी. त्यानंतर टाइम फॉर सेकंड, सिम्बॉल MK, एस पद्धत. त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रिक करंट, कंडक्टिव्हिटी म्हणा किंवा इलेक्ट्रिक करंट, हे कशामध्ये मोजलं जातं, एम्पियर ए. त्यानंतर थर्मोडायनामिक्स टेम्परेचर इन अ केल्व्हिन के.
किती झाले मोजला? 1 2 3 4 5. आणखीन 2. शेवटचं आहे amount of substance. amount of substance हे कशामध्ये मोजलं जातं? मोल. याचं सिम्बॉल आहे मोल. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, symbol C. These are all these 7 basic fundamental units. ह्या 7 basic fundamental units हे कुठल्याही any quantitative measurements of units are measured by using the 7 basic fundamental units. Which are the 7 basic fundamental measurements? Length, mass, time, electric conductivity or electric current, then temperature, amount of substance and the luminous intensity. And next point of these chapters, derived units. आता derived म्हणजे काय? कोणापासून तरी तयार झालेले युनिट्स. derived म्हणजे एका बेसिक युनिट्स पासून तयार झालेले युनिट्स, त्याला काय म्हणतो आपण? derived युनिट्स असं म्हणतो. तयार झालेले derived युनिट्स. आता डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय? मेनी क्वांटिटेटिव्ह युनिट्स आर फॉर्मड और प्रोड्यूस्ड फ्रॉम 7 बेसिक फंडामेंटल युनिट्स आर कॉल्ड द डिराइव्ड युनिट्स. म्हणजे असे युनिट्स, द युनिट्स विच आर derived from the 7 fundamental units are called the derived units. म्हणजे असे एकक, असे युनिट्स जे या 7 बेसिक फंडामेंटल युनिट्सचा वापर करून किंवा या 7 बेसिक फंडामेंटल युनिट्स पासून तयार झालेले आहेत, त्याला म्हणायचं डिराइव्ड युनिट्स असं म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल एरिया. आता एरिया हा 7 बेसिक फंडामेंटल युनिट्स मध्ये आहे का? नाही. मग याचं आपल्याला एकक सांगायचं आहे. कसं सांगणार मग? द युनिट्स ऑफ एरिया इज ऑब्टेन्ड फ्रॉम बाय युझिंग द 7 बेसिक फंडामेंटल युनिट्स. फॉर एक्झाम्पल, एरिया इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर म्हणजे लांबीचा वर्ग, त्याला आपण एरिया म्हणतो. मग लेंथचं बेसिक फंडामेंटल युनिट्स काय? लेंथ इज कशामध्ये मोजलं जातं? मीटरमध्ये. आणि हे काय? स्क्वेअर. हे काय झाला? मीटर स्क्वेअर. द सेकंड, डेन्सिटी घनता. त्या बेसिक 7 मध्ये आहे का ते फंडामेंटल युनिट्स मध्ये डेन्सिटी? नाही. पण ही नवीन ही सुद्धा एक क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे मॅटर्सची, पदार्थाची. मग याचं युनिट्स आपण कसं डिराईव्ह करणार? डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट. आता मास काय? मास कशामध्ये मोजतो आपण? केजी मध्ये मोजतो. पर व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण? डेसिमीटर क्यूब. मास पर युनिट्स म्हणजेच काय? मास पर व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास पर व्हॉल्यूम किंवा मास पर युनिट व्हॉल्यूम. मग मासचं बेसिक फंडामेंटल युनिट्स काय? किलोग्रॅम. आणि व्हॉल्यूमचं काय? डेसिमीटर क्यूब. भागाकारामध्ये आहे म्हणजेच केजी पर डेसिमीटर क्यूब. अशा पद्धतीने आपण असे नंबर ऑफ युनिट्स आर डिराइव्ड फ्रॉम द बेसिक फंडामेंटल युनिट्स or the number of or the many quantitative units are obtained by using the 7 fundamental units are called the derived units, and some common examples of the derived units are given in your the table.
म्हणजे तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये जो टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला एक्झाम्पल दिसून येतील.